काल रात्री 12 वाजल्यापासून ह्यांनी जिद्द केलेली आहे की त्याला गुलाबजामुन खायचे आहे. आणि आज माझी बिलकुलच तब्येत बरी नाही आहे. सकाळपासून मी झोपलेलीच होते गोळ्या घेऊन, पण त्याने आज काही खाल्लेलंच नाही. काय माहिती कधी अशी जिद करत नाही, पण आज काय जिद धरून बसलाय, गुलाबजामुनच खायचे मला. चला, काल रात्री 12 आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 4. म्हणजे कंटिन्युअसली इतक्या वाजेपासून त्यांनी चक्क एकच लांबण लावली की मला गुलाबजामुन खायचे. आणि त्यांनी काहीच नाही खाल्लेलं आज दिवसभरामध्ये. त्याच्यासाठी मी आता बनवतीये गुलाबजामुन. हालत बघितली, झोपायच्या स्थितीमध्ये आहे कारण की गोळ्या घेतल्यामुळे घीन चढलेली आहे. तर आपण बनवूया पहिले गुलाबजामुन. लिटली घरामध्ये एक पॅकेट होतं पडलेलं. आता मी दूध गरम करून घेतलंय आणि आपण बनवूया गुलाबजामुन. आपण आता पीठ मळून घेतलंय गुलाबजामुनचं. चला याचे गोळे बनवून घेऊया. मस्त असं पीठ आपलं बनवून इथे रेडी आहे. त्याचे गोळे बनवून घेऊया. गुलाबजामुनचं पीठ आहे ना, व्यवस्थित मळलं गेलं ना ते बिलकुल हाताला असं चिटकत नाही. व्यवस्थित तेव्हाच मळलं जातं ते. असं जर चिटकलं नाही ना, व्यवस्थित निघलं ना हाताचं, तर समजून जायचं की आपलं पीठ जे आहे एकदम ओके परफेक्टली मळलं गेलेलं आहे. आता एकीकडे तेल ठेवले गुलाबजामुन तळण्यासाठी आणि एकीकडे चासणी बनवायला ठेवली. किचनची हालत खूप जास्त मेसी आहे कारण की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी झोपलेली होते. आता उठलंय तर हे पण आवरून घेऊ, पण पहिले हे बनवून घेऊ तर हा शांत होईल. काय खायचं? गुलाबजामुन. मस्तपैकी गुलाबजामुन एवढे तळून अर्धे तर आमचे कच्चेच गेले पोटामध्ये, कारण की आम्हाला पाकामध्ये टाकाय पुरता पण वेट नाही होते. गुलाबजामुन तळत असलं ना तर गॅस एकदम लो ठेवायचा. लो गॅसवर तुम्ही तळले ना तर ते आतमधून खूप व्यवस्थित तळलं जातात आणि भिजतात पण खूप छान. असे तळून घेऊया आपण मस्त. असे गुलाबजाम मग पाकामध्ये सोडून घेऊ. पाक पण तोपर्यंत आपला नॉर्मल रूम टेम्परेचरवर येईल. गुलाबजामुन पण मी सगळे एक खट्टी तळून झाल्यावर मग सोडते. म्हणजे कसं कोणी आधी खूप जास्त गिळगिळ पाकामध्ये भिजून जातं, मग अर्धे भिजत नाही, ते होत नाही. माझे व्यवस्थित होतात. हा एक गुलाबजामुन तुम्हाला फोडून दाखवतो. हे बघा, आतमध्ये पूर्ण असं व्यवस्थित जो आहे शिजला गेलेला आहे, म्हणजे तळलं गेलेलं आहे बेसिकली. ते देऊया आपण आपल्या राजकुमारला, जो की गुलाबजामुनसाठी कंटिन्युअसली रडतोय. जो हॅपी. पाक गुलाबजाम तळलेले, तळत असलेले गुलाबजामुन पाकात सोडायचे. व्यवस्थित झालेले आहे. आपण याला काढून घेऊया. एक राहिला शेवटचा, ते देखील आपण काढून घेऊया. आणि हे जे आता लास्ट स्टेज काढले ना, याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया, मग आपण पाकामध्ये ट्रान्सफर करूया. गुलाबजामुन मम्मा बनवेपर्यंत किचन मध्ये झोपून राहणारे व्यक्ती. ते व्यवस्थित आपण पाकात सोडले आहे. त्याला झाकण ठेवून आता याला 2-3 घंटे बघायचंच नाही. त्याला काही बघायची गरज नाही. 2-3 घंट्यानंतर आपण भेटूया. पाकामध्ये सोडले, 2 घंटे रेस्ट. 2 घंट्यानंतर परत भेटू. फायनली आपले गुलाबजामुन झालेले आहेत रेडी. पाकामध्ये मस्त भिजलेले आहेत अगदी असे. आणि ज्यांनी जिद करून बनवून घेतले ते पण झोपून उठलेले आहे. तर त्यांच्यासाठी आणि त्यांचा रिव्ह्यू. गुलाबजामुन कसे झाले? तुम्हाला आवडले?